नमस्कार. कमलनयन बजाज रुग्णालयातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या आरोग्य प्रशिक्षण कार्यक्रम ज्याचं नाव बजाज पल्स असं आहे, याच्या पुढच्या भागामध्ये आपलं स्वागत करताना मला अत्यंत आनंद होत आहे. मी डॉक्टर अजय रोटे, वैद्यकीय संचालक कमलनयन बजाज रुग्णालय. आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर बालाजी आसेगावकर. नमस्कार, आपलं स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये. डॉक्टर बालाजी आसेगावकर हे अत्यंत वरिष्ठ कार्डियक अनेस्थेशिओलॉजिस्ट आणि पेन स्पेशलिस्ट आहेत. म्हणजे हृदय विकाराच्या संदर्भात ज्या शस्त्रक्रिया होतात त्यांच्या बधिरीकरण करण्यामध्ये त्यांनी विशेष प्रावीण्य मिळवलेलं आहे. तसेच वेदना निवारण तंत्रज्ञान या विषयामध्ये पण त्यांनी विशेष प्रावीण्य मिळालेलं आहे. त्यांचा मागच्या 30 वर्षाहून अधिक काळाचा अनुभव आहे आणि कमलनयन बजाज रुग्णालयामध्ये ते पूर्ण वेळ कार्यरत आहेत. तर आज आपण त्यांच्याकडनं एका अत्यंत जिव्हाळ्याच्या विषयी संबंधी माहिती करून घेणार आहोत, तो म्हणजे वेदना निवारण, पेन मॅनेजमेंट. डॉक्टर बालाजी, मला आपल्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की वेदना निवारण म्हणजे काय, नेमकं काय? नमस्कार. वेदना निवारण किंवा पेन मॅनेजमेंट हे आता वैद्यकीय शाखेची एक स्वतंत्र शाखा निर्माण झालेली आहे. आपण पाहतो की बरेच असे रुग्ण असतात की ज्यांना खूप 3 महिन्यापासून, 4 महिन्यापासून, वर्षानुवर्ष एखाद्या गोष्टीच्या वेदना होत असतात आणि त्या वेदना त्याचं निवारण कसं करायचं ह्याच्या बऱ्याच जणांना माहिती नाहीये. पण आज आता आपलं वैद्यकशास्त्र इतकं प्रगत झालेलं आहे की ह्याची एक स्वतंत्र शाखा निर्माण झालेली आहे आणि त्या शाखेच्या अंतर्गत कोणत्याही रुग्णाला जर खूप दीर्घकाळापासून एखाद्या गोष्टीचं पेन होत असेल, जसं की गुडघेदुखी असू शकते, पाठदुखी असू शकते, मानदुखी असू शकते, किंवा आपण ज्याला अर्धशिशी म्हणतो ट्रायजेमिनल न्यूराल्जिया, तर ह्याच्यावर एक स्वतंत्र वैद्यकीय शाखा ह्या गोष्टींची पेन मॅनेजमेंट करत असते, वेदना निवारण करत असते आणि ह्याला आम्ही पेन मॅनेजमेंट किंवा वेदना निवारण शास्त्र असं म्हणतो. आता यातनं एक जो दुसरा उपप्रश्न यातनं असा येईल की जर ही एक वेगळी वैद्यकीय शाखा आहे तर वैद्यकीय शास्त्रामधल्या जे विविध विभाग आहेत त्याच्यातल्या कुठल्या विभागातले तज्ज्ञ डॉक्टर चांगल्या पद्धतीने वेदना निवारण करू शकतील? तसं तर पाहायला गेलं तर प्रत्येक डॉक्टरलाच पेन मॅनेजमेंट ही करावी लागत असते. पण विशेष सांगायजोगी गोष्ट अशी आहे की जेव्हा आम्ही अनेस्थेशियामध्ये, मी भूलतज्ञ आहे आणि भूलतज्ञ असल्यामुळं आम्ही जेव्हा भूल देत असतो एखाद्या रुग्णाला तेव्हा त्याला जी पेन होऊ नये म्हणून, त्याला तो ऑपरेशनचा त्रास होऊ नये म्हणून आम्ही वेगवेगळ्या पद्धती अवलंबत असतो. पण हे फक्त ऑपरेशन पुरतं मर्यादित न राहता आम्ही ह्या पद्धतीचा वापर जेव्हा एखाद्याला क्रॉनिक पेन म्हणजे खूप दिवसापासूनच पेन आहे ते मॅनेज करायचा प्रयत्न करतो, ते आम्ही भूलशास्त्रज्ञ बहुतांश करून पेन मॅनेजमेंट करतात. कारण त्यांना पेशंटची अॅनाटॉमी म्हणा किंवा कोणती नस कोणत्या भागाला सप्लाय करते किंवा कोणत्या औषधं दिल्यावर पेन चांगलं कंट्रोल होतं याची जाण त्यांना कदाचित जास्त असते. त्याच्यामुळं वैद्यकीय शाखेतले भूलतज्ञ हे युजली पेन स्पेशालिस्ट किंवा पेन फिजिशियन म्हणून काम करत असतात. बरोबर आहे. खूप महत्वाची माहिती सांगितली डॉक्टर बालाजी सरांनी आपल्याला. तर मग आता यातनं असा विषय निघेल सर की कुठल्या प्रकारच्या रुग्णांनी भूलतज्ञ किंवा पेन स्पेशालिस्ट किंवा वेदना निवारण तज्ज्ञ यांचा सल्ला घेतला पाहिजे किंवा त्यांच्याकडे उपचार घेतले पाहिजे? तर रुग्ण जेव्हा एखाद्या कोणत्या तरी वेदनेमुळं किंवा पेनमुळं खूप दिवसापासून त्याला त्रास होत आहे, जसं की 3 महिने झाले, 6 महिने झाले, 1 वर्षापासून कोणत्या तरी गोष्टीसाठी पेन होत आहे पेशंटला, तर अशा वेळेस त्यांनी पेन स्पेशालिस्टकडे जाण्याची गरज आहे. मी एक्झाम्पल सांगेल की बरेच जणांना नागिन होऊन गेलेली असते आणि तो नागिनीवर उपचारही घेतलेला असतो, पण त्यानंतर 1-2 महिन्यांनी त्याची पेन सतत चालूच असते. मग अशा वेळेस काय करायचं? कारण नागिन तर होऊन गेलेली आहे पण त्यानंतरच्या ज्या वेदना आहेत त्या असह्य वेदना असतात रुग्णाला, तर मग अशा वेळेस तुम्ही पेन स्पेशालिस्टकडे जायला पाहिजे. हे तर मी एक एक्झाम्पल सांगितलं नागिनचं. याशिवाय जसं अर्धशिशी आहे मी आधी म्हणाल्याप्रमाणे, किंवा खूप दिवसाची गुडघेदुखी आहे, पाठीचा त्रास आहे, ह्या सगळ्यांना निश्चितपणे भूलतज्ञ चांगल्या पद्धतीने पेन मॅनेज करू शकतात. याशिवाय काही आजार असे असतात की जिथं तुम्ही आजाराचं कारण कमी नाही करू शकत. उदाहरणार्थ कॅन्सर पेनमुळे, कॅन्सरच्या गाठीमुळे किंवा त्याच्या स्प्रेडमुळे रुग्णाला खूप जास्त पेन होत असते. तर अशा वेळेस तुम्ही वेगवेगळ्या टेक्निक वापरून, वेगवेगळे आम्ही ज्याला नस ब्लॉक करण्यासाठी इंजेक्शन देऊन पेन मॅनेजमेंट करत असतो. तर कोणत्याही पद्धतीची
पेन जे की रुग्णाला त्याचं डेली लिव्हिंग अफेक्ट करते, त्याचं दररोजचं जीवन डिस्टर्ब होत आहे, असं जर असेल तर त्यांनी निश्चितच पेन स्पेशालिस्टकडे जायला पाहिजे असं मला वाटतं. एकदम बरोबर सांगितलं आपण. पण बरेचदा ना रुग्णांची अशी अपेक्षा असते की त्यांचा आजार कुठल्याही प्रकारचा असला, साधारण असला किंवा गंभीर असला तरी लवकरात लवकर वेदनांपासून मुक्ती मिळावी किंवा वेदना कमी व्हाव्यात अशी त्यांची अपेक्षा असते. तर वेदना शमन करण्यासाठी आपल्याकडे काय काय उपचार पद्धती उपलब्ध आहेत? जेव्हा कोणताही रुग्ण असा क्रॉनिक पेनचा आमच्याकडे येतो तेव्हा आम्ही पहिले तर त्याचा कशामुळं त्याला हे पेन होतंय ह्याच्यावर आधी लक्ष केंद्रित करतो. तर बरेचदा आपण असं ब्रॉडली 2 कॅटेगरी करायच्या गेला तर एक कॅन्सरमुळं पेन होऊ शकतं पेशंटला किंवा नॉन कॅन्सरचे बरेच कारणं असतात. हे जेव्हा आम्ही त्या 2 कारणामध्ये पेशंटला जर आम्हाला कळालं की ह्या कारणामुळं पेशंट होत आहे तर नॉन कॅन्सर पेन जे आहे त्याच्यामध्ये बरेचदा तुम्ही कारण जे आहे पेनचं ते कमी करायचा प्रयत्न करू शकता. पण ज्या पेशंटला कर्करोग झालेला आहे त्याच्यामध्ये कदाचित तुम्हाला कारण कमी नाही करतायत. हे जर कारण कमी करता येत नसेल तर मग कशा पद्धतीने पेन मॅनेज करायचं हे वेगळ्या वेगळ्या टेक्निक आहेत. पण इन जनरल सांगायचं गेलं तर पहिले काही मेडिसिन्स आम्ही ओरली देतो की म्हणजे जे तोंडावाटे घ्यायचे असतात आपल्या गोळ्या वगैरे. त्यानंतर काही पद्धतीचे लोकल भुलेचा प्रकार आम्ही वापरतो. काही वेळा आम्ही ती नस ब्लॉक करायचा प्रयत्न करतो. असे वेगवेगळे प्रयत्न करून आणि आम्ही त्यासाठी सोनोग्राफीची मदत घेतो किंवा सिटी स्कॅनची मदत घेतो आणि त्याच नसेला ब्लॉक करून त्याची पेन कमी करायचा प्रयत्न करतो. मला इथं हेही सांगायला आवडेल की पेन मॅनेजमेंट फक्त नुसत्याच भूलतज्ञाचं काम नाही तर हे मल्टी डिसिप्लिनरी काम आहे. म्हणजे बरेचसे लोक पण त्यात इन्व्हॉल्व असतात की जसं की ऑन्कॉलॉजिस्ट आहेत, कॅन्सर तज्ज्ञ आहेत किंवा फिजिशियन आहेत किंवा सायकॅट्रिस्टचा खूप मोठा रोल आहे. पेशंटला पेन जे होत असतं त्याला जर तुम्ही सायकॅट्रिक ट्रीटमेंट दिली, काउन्सिलिंग केलं तर बऱ्यापैकी त्याचं पेन कमी होऊ शकत असतं. तर ह्या सगळ्यांनी मिळून आपल्याला ती मल्टीडिसिप्लिनरी अप्रोचनी पेनकडे पाहावं लागतं आणि रुग्णाचा पेन कमी करायचा प्रयत्न करावा लागतो. खूपच चांगली माहिती सांगितली तुम्ही. कमलनयन बजाज रुग्णालय जे सर्व प्रकारच्या सुविधा देण्यामध्ये अग्रेसर आहे आणि खऱ्या अर्थाने एक संपूर्ण रुग्णालय आहे जिथे सगळ्या सुविधा एका छताखाली उपलब्ध आहेत. जसं आता नुकतंच आपल्याकडे हृदय प्रत्यारोपण आणि यकृत प्रत्यारोपण झालं, त्याच्यामध्ये पण डॉक्टर बालाजी सरच भूलतज्ञ होते आणि ते पण फार वैशिष्ट्यपूर्ण त्यांचं एक अभिमानास्पद असं कौतुकास्पद त्यांची कामगिरी आहे त्याच्यामध्ये. तर कमलनयन बजाज रुग्णालयामध्ये या सेवेचं आपण समायोजन म्हणजे पेन मॅनेजमेंटचं सेवेचं समायोजन आपण कशा पद्धतीनं करतो? मला सांगायला आनंद वाटतो की कमलनयन बजाज हॉस्पिटल एक तर खूप टर्शरी केअर सेंटर ज्याला की आपण म्हणू की जिथं सगळ्या सुविधा अवेलेबल आहेत असं एक हॉस्पिटल आहे. आणि पेन मॅनेजमेंट करताना अशा हॉस्पिटलच्या अंडर 1 रूफ अशा हॉस्पिटलमध्ये पेन मॅनेजमेंट करणं सोपं असतं. कारण इथं सिटी स्कॅन करावा लागला, MRI करावा लागला एखाद्या पेशंटला किंवा एखाद्या पेशंटला जर त्याची नस ब्लॉक करायचं इंजेक्शन द्यावं लागलं, पण ते देत असताना पण आम्हाला कधी कधी सोनोग्राफीची मशीनची गरज पडते, सिटी स्कॅनची गरज पडते. तर ह्या सर्व सुविधा सुदैवाने मराठवाड्यामध्ये कमलनयन बजाज हॉस्पिटलमध्ये अवेलेबल आहेत. आणि याशिवाय बाकी सगळे जसे कॅन्सर तज्ज्ञ आहेत, सायकॅट्रिस्ट आहेत, फिजिशियन्स आहेत, असे सर्व डॉक्टर्स इथं एकाच छताखाली उपलब्ध आहेत. तेव्हा ह्या सगळ्यांच्या मदतीने आम्ही अतिशय उत्कृष्ट आणि दर्जेदार पेन मॅनेजमेंट इथे करू शकतो आणि ह्याचा आपल्या मराठवाड्यातल्या लोकांनी जास्तीत जास्त फायदा घ्यावा असं आम्हाला वाटतं. याशिवाय हे जे चॅरिटेबल हॉस्पिटल आहे त्याच्यामुळं हे जे आम्ही पेन मॅनेजमेंट करतो ते खूप अतिशय माफक दरात करायचा आम्ही प्रयत्न करतो. तेव्हा हे तुम्ही तुमच्या पुरतीच ही माहिती न ठेवता ही सगळ्यांना सांगून इथे पेन मॅनेजमेंट चांगल्या पद्धतीचं होतं हे सांगितलं तर बऱ्याच समाजाला या गोष्टीचा फायदा होऊ शकतो. डॉक्टर बालाजी यांनी आपल्याला खूप चांगली माहिती दिलेली आहे. ज्या कुणाला दुर्धर वेदना आहेत, ज्या वेदना कमी होत नाहीत, बऱ्याच कालावधीपासून आहेत, त्यांनी जरूर कमलनयन बजाज रुग्णालयामध्ये डॉक्टर बालाजी आणि त्यांच्या टीमला संपर्क करावा. त्यांना नक्की आपण सर्वोत्तम सेवा देण्याचा प्रयत्न करू. आज आपण इथे आलात त्याच्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू. थँक्यू.